त्या संदर्भात काम मला काही नोटीस भेटलेली नाही. भेटल्यावर योग्य ते उत्तर देईल. कंबोजचं अजून जे जे काय काढताय ते बाहेर काढेल आणि अशी नोटीस पाठवायचा त्याला कोणताही अधिकार नाही हे मी सांगतो. भाऊ, आज संजय देशमुख यांच्या मतदारसंघामध्ये उद्धव साहेबांची सभा होणार आहे. 1,10,000चा लीड या मतदारसंघातून त्यांना भेटला होता. संजय देशमुखांचा मतदारसंघ नाही, हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मतदारसंघ आहे. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा मतदारसंघ. आज संजय देशमुखाच्या बापाचा मतदारसंघ नाही आहे. समजलं? आहे का? संजय देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर 9 कोटी 40 लाखाचा निधी तात्काळ त्यांना देण्यात आला. कुठं आला का आल्यावर मला सांगा फक्त. कारण असा निधी मंजूर करणं, मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सही करणं, असे शेकडो पत्र आमदारांकडे पडून असतात. निधी मंजूर करायला प्रोसेस हे 6-6 महिने जातात त्याच्यामुळे हे लोकांची दिशाभूल करतात. असा कोणताही निधी मंजूर होत नसतो, असा कोणताही निधी मिळत नसतो. राज्याची आर्थिक स्थिती असते, प्रत्येकाला कोणाला किती निधी द्यायचा राज्याचं धोरण ठरलेलं असतं. आमदारांना किती द्यायचा, खासदारांनी किती द्यायचा याचं धोरण ठरलेलं असतं. मला असं वाटतं हे जनतेची दिशाभूल स्वतःचं थोबाड काळं झालेलं आहे, ते लपवण्यासाठी जनतेला अशा पद्धतीनं उल्लू बनवतात. त्यामुळे कोणत्याही रुपड्याचा निधीसुद्धा यांना मिळालेला नाही आणि मिळणार नाही. नितेश राणेंनी काल टीका केली होती की मातोश्रीवरती वीट दान दिलेली. काय? नितेश राणेंनी काल टीका केली की मातोश्रीनं कोणतीच वीट दान दिलेली नाही, त्याचा पुरावा. मला असं वाटतं त्या नितेश राणे बाटक्याला सांगावं की त्या राम मंदिराच्या याच्यात चोरी झाली, डाके घातले, त्याच्याविषयी बोला आता. आणि हिंदूंनीच केलं. हा रामाचं नाव घेत होते ना, रामाच्या मंदिरसुद्धा यांना पुरलेलं नाही, त्याच्याविषयी बोलावं म्हणा. आणि वीट दिली होती त्याचा काय त्या नितेश राणेला पुरावा द्यायची गरज नाही आहे. वीट जाहीररित्या शिवसेनेनं दिली होती राम मंदिराच्या न्यासाला. त्याचा हिशोब कुठे गेला माहीत नाही, परंतु नितेश राणेंनी मला असं वाटतं की ज्या राम मंदिरामध्ये डाके घातले गेले, चोऱ्या केल्या गेल्या, तिजोरीवर मारली गेली, याच्यावर जरा बोलावं. हिंदूंचंच आहे ना हे. आता रामसुद्धा तुम्हाला पुराणा चोऱ्या करायला आणि डाके घालायला, याच्यावरती काय बोलणार? बोला ना. टी शिक्षकांची पात्रता परीक्षा याचा पेपर फुटल्याचं समोर आलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे उद्या याची परीक्षा होती आहे. अजून पुढे ढकलली मला माहिती नाही, ढकलतील. परंतु या सरकारला साधा TETचा पेपर सांभाळता येत नाही. नीटचं सगळं केंद्र महाराष्ट्रामध्ये आहे. हे सरकार गुड गव्हर्नन्सच्या गोष्टी करतं, हे सरकार झिरो टॉलरन्सच्या गोष्टी करतं. कुठं गुड गव्हर्नन्स आहे, कुठं झिरो टॉलरन्स आहे? एवढ्या नीटच्या लोकांना जेलमध्ये टाकलं तरी TETचा पेपर फुटतो. याचाच अर्थ सरकारचा कुठेतरी पेपर फुटीमध्ये सहभाग आहे. जे शिक्षक भावी पिढी घडवणार आहे त्या शिक्षकांची पात्रता परीक्षेचा पेपर फुटतो. याचा अर्थ आपण कुठे चाललो हे बघण्याची आवश्यकता आहे. कुमकुवत सरकार आहे, भ्रष्टाचारी सरकार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी होतात. नीट पेपर बी फुटला होता याच्या आधी. याच्यात जर असं बघितलं तर आता TET फुटला तर आता शिक्षक आणि विद्यार्थी याच्यात अजूनही त्या शिक्षणाचा परिणाम होणार आहे त्या शिक्षणावर. 100% होणार आहे. कारण TETची परीक्षा जी होतीये शिक्षकांसाठी होत असताना नीट वेगळा विषय, TET वेगळा विषय. नीट राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा होती, TET आपल्या राज्य स्तरावरची परीक्षा आहे, शिक्षकांसाठीची परीक्षा आहे. जे शिक्षक नोकरीला सुद्धा आहेत त्यांच्यासाठीच ही परीक्षा आहे बऱ्याच जणांसाठी. परंतु अशा परीक्षेचा पेपर सुद्धा सरकार सुरक्षित ठेवू शकत नाही. फार मोठी काही तर नाही, अतिशय कमी विद्यार्थी, याला विद्यार्थी म्हणजे शिक्षक आहे कमी. असं असताना ही छोटीशी परीक्षा सुद्धा सरकार मॅनेज करू शकत नाही. याचाच अर्थ आहे सरकार भगवान भरोसे चालू आहे, एवढंच म्हणताय. परीक्षा देणारा आणि पास होऊन त्याचं शिकवणारा दोघांचं आयुष्य अंधारात. हे पहा, याच्यात परीक्षा देणारा तर परीक्षा झालीच नाही. पण आपणही विद्यार्थी राहिलोय, मी स्वतः विद्यार्थी राहिलोय, अजूनही विद्यार्थी. पण एखादी परीक्षा असली तर माणूस वर्ष, 6 महिने, 4 महिने, 2 महिने पूर्ण तयारी करत असतो. आणि नेमकं माझी परीक्षेचा वेळ आली, मी अभ्यास केलेला 4 महिने 6 महिने, आणि माझा पेपरच फुटला जर कळाला तर माझ्या जो मी मेहनत केलेली अभ्यासाचा त्याचं माझी मेंटॅलिटी काय होती. एक, आता माझी परीक्षा पुढे ढकलली जाणार आहे म्हणून वेळेवरच परीक्षा देण्याचा जो उत्साह असतो ती परीक्षा पुढे ढकलली तर मला असं वाटतं माझा परीक्षेचा उत्साह कमी होतो आणि माझ्या निकालावर त्याचा परिणाम होतो. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.